नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत एक TRTIची नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा आधी लाभ घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांना MPSC असेल किंवा कॉलेज लेवलला ज्या स्पर्धा परीक्षा आहे, तर त्यांच्यात फॉर्म अप्लाय करताना जो ऑलरेडी अप्लाय दी स्कीम हा जो एरर यायला लागलेला आहे, म्हणजे पोलीस भरतीचा आधी लाभ घेतलेला आहे आणि ते आता MPSC कंबाईनमध्ये अप्लाय करत असेल किंवा IBPSमध्ये किंवा बँकिंगमध्ये जो ॲप्लिकेशन आहे तर तो करत असेल आणि त्यांना त्या ठिकाणी ऑलरेडी अप्लाय दी स्कीम हा जो एरर आहे तर तो येत आहे आणि तर त्यामुळे जे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी अप्लाय होत नाही आणि त्यांना विचारले होते की TRTIच्या ज्या पोलीस भरतीचा आधी लाभ घेतलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज लेवलला ज्या स्पर्धा परीक्षा आहे आणि त्यांच्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन अप्लाय करता येत नाही। त्यांना ऑलरेडी अप्लाय दी स्कीम हा जो एरर आहे तर तो येत आहे आणि त्यामुळे जी डेट आहे तर ती एक्सटेंड करूनसुद्धा जे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी अप्लाय करता येत नाही। तर त्यांनी सांगितले होते की जी वेबसाईट आहे तर ती अजूनपर्यंत मेंटेन झालेली नाही किंवा जी वेबसाईटची कामं आहे तर ती अजूनपर्यंत कंप्लीट झाली नाही। जसे जी वेबसाईटची कामं आहे तर ती कंप्लीट होतील तसे आपल्याला जो पोलीस भरतीचा जो टॅब आहे तर तो अप्लाय करताना येत नाही आपल्याला, तर तो टॅबसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे लवकरच आणि त्यानंतर जे फॉर्म आहे तर ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर आपणसुद्धा TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून कॉल सेंटरवरती कॉल करून विचारू शकतात काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही आणि त्यानंतरच तुम्हीसुद्धा जे ॲप्लिकेशन करणार आहे तर ते त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।